नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मालिकेच्या 12 एप्रिलच्या एपिसोडमधला जबरदस्त ट्विस्ट। हा भाग इतका इमोशनल आणि थरारक आहे की शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग सुरू करूया आजच्या भागाचा सविस्तर आढावा। एपिसोडची सुरुवात होते सारंगपासून। रात्रभर तो झोपलेलाच नसतो। त्याच्या मनात फक्त एकच विचार चालू असतो, सावली असं करूच शकत नाही। त्याला पूर्ण खात्री असते की सावली त्याला कधीच सोडून जाणार नाही। विठ्ठलावर एवढी श्रद्धा असलेली मुलगी चुकीचा निर्णय घेईल हे त्याला पटतच नाही। सकाळी तो खाली येतो। तिलोत्तमा त्याला विचारते, सारंग तू ठीक आहेस ना? पण सारंग स्पष्ट सांगतो, माझी सावली चुकीची असू शकत नाही। घरातलं वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालेलं असतं। राजकुमार आणि तिलोत्तमा दोघेही सारंगला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण सारंग कोणाचंच ऐकत नाही। त्याच्या मनात सावलीबद्दल फक्त विश्वासच असतो आणि तो ठामपणे तिच्या बाजूने उभा राहतो। दुसऱ्या बाजूला सावली मोठ्या संकटात सापडते। राजकुमारचे माणसं तिला अडवतात। ते तिला सांगतात की त्यांना तिच्या गरोदरपणाबद्दल सगळं माहिती आहे। हे ऐकून सावली हादरते। ती विचारते, तुम्हाला हे सगळं कसं माहिती? ते लोक सांगतात की ते तिच्यावर आणि सारंगवर लक्ष ठेवून आहेत। पण इथे सावली घाबरत नाही। ती धाडसाने त्यांच्याशी सामना करते आणि तिथून पळ काढते। पळत पळत सावली एका ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते। तिथे तिला विठ्ठलाची मूर्ती दिसते। ती भावुक होते आणि म्हणते, विठुराया मला मार्ग दाखवलास। इथेच ती एक मोठा निर्णय घेते। ती ठरवते की इथेच आपल्या बाळाला जन्म द्यायचा। इकडे राजकुमार सावलीसमोर चांगुलपणाचं नाटक करतो। तो तिच्यावर विश्वास दाखवतो आणि म्हणतो की तो सारंगला समजावेल। सावली त्याचा विश्वास ठेवते। ती त्याला रिपोर्ट्स देते आणि म्हणते सारंगला समजवा। पण खरं पाहिलं तर राजकुमारच्या मनात वेगळंच चालू असतं। तो मनात म्हणतो, हे बाळ माझ्या मार्गातला अडथळा आहे। यानंतर सुरू होतो सगळ्यात मोठा प्लॅन। राजकुमार भैरवीला भेटतो आणि सगळं सांगतो। दोघे मिळून मोठा कट रचतात। सावलीचे रिपोर्ट्स फाडले जातात। बनावट डिवोर्स पेपर तयार केले जातात। सावलीच्या खोट्या सह्या केल्या जातात। त्यांचा उद्देश एकच असतो, सारंग आणि सावलीला कायमचं वेगळं करणं। राजकुमार सारंगला खोटं सांगतो। तो सांगतो की सावलीला आता त्याच्यासोबत राहायचं नाही। सारंग डिवोर्स पेपर्स दाखवले जातात। त्यावर सावलीची सही पाहून तो पूर्णपणे तुटतो। CCTV फुटेज पाहून त्याचा गैरसमज अजून वाढतो। तिलोत्तमा खूप रागावते आणि सावलीला घरातनं घेण्याचा निर्णय घेते। सारंग खूप दुःखी होतो। तो रूममध्ये जाऊन विचार करत बसतो, सावली खरंच असं करू शकते का? आणि इथेच एपिसोड संपतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सावली आणि सारंग पुन्हा एकत्र येतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।